नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? आपले ऑप्शन आहे ए. तुकाराम बोलोबा वाणी, बी. तुकाराम बोलोबा अंबिले डॅशमध्ये मोरे. प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी. तुकाराम बोलोबा अंबिले. प्रश्न क्रमांक 2. संत तुकारामांचा जन्म कोणत्या गावात झाला? ऑप्शन आहे ए. देहू, बी. पंढरपूर. प्रश्नाचे उत्तर आहे ए. देहू. प्रश्न क्रमांक 3. संत तुकाराम कोणत्या संत परंपरेशी संबंधित होते? ऑप्शन आहे ए. नाथ संप्रदाय, बी. वारकरी संप्रदाय. प्रश्नाचे उत्तर आहे बी. वारकरी संप्रदाय. प्रश्न क्रमांक 4. संत तुकारामांचा जन्म कोणत्या शतकात झाला? ऑप्शन आहे ए. 17वे शतक, बी. 16वे शतक. प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए. 17वे शतक. प्रश्न क्रमांक 5. संत तुकारामांनी कोणत्या देवाची भक्ती केली? ऑप्शन आहे ए. श्रीराम, बी. श्री विठ्ठल. आपल्या या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी. श्री विठ्ठल. प्रश्न क्रमांक 6. संत तुकारामांचे गुरु कोण होते? ऑप्शन आहे ए. बाबाजी चैतन्य, बी. रामदास स्वामी. प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए. बाबाजी चैतन्य. प्रश्न क्रमांक 7. संत तुकारामांनी कोणत्या भाषेत अभंग गायले? ऑप्शन आहे ए. हिंदी, बी. मराठी. प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी. मराठी. प्रश्न क्रमांक 8. संत तुकारामांचे अभंग कोणत्या देवतेस समर्पित होते? ऑप्शन आहे ए. विठोबा, बी. राम. प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए. विठोबा. प्रश्न क्रमांक 9. संत तुकारामांचे मुख्य ग्रंथ कोणते? ऑप्शन आहे ए. ज्ञानेश्वरी, बी. तुकाराम गाथा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. तुकाराम गाथा. प्रश्न क्रमांक 10. संत तुकारामांनी कोणत्या नदीच्या काठी तपस्या केली? ऑप्शन आहे ए. इंद्रायणी, बी. यमुना. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा ए. इंद्रायणी. प्रश्न क्रमांक 11. संत तुकारामांचे अभंग किती आहेत? ऑप्शन आहे ए. 1000, बी. 4000. प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी. 4000. प्रश्न क्रमांक 12. संत तुकारामांचे आई वडील कोण होते? ऑप्शन आहे ए. नामदेव आणि गोदावरीबाई, बी. बोल्होबा आणि कान्होपाटे. प्रश्नाचे उत्तर आहे बी. बोल्होबा आणि कान्होपाटे.